लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, चाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, अवघ्या जगात माय मानतो मराठी. नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहताय ठळक वार्ता. मराठी अस्मितेसाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाले. खरं तर पाहिलं तर मनसे आणि मराठी हा विषय आपल्या सर्वांनाच माहिती आहे. खरं तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व जे दुकानदार आहेत त्यांच्या पाट्या ज्या होत्या त्या मराठी भाषेत लावायची एक ताकीद झाली होती. परंतु असं असताना देखील आपल्याला महाराष्ट्रभरचं पाहिलं तर हे जे आदेश आहे ते फॉलो न करताना पाहायला मिळतात. आणि आज मनसे याच विषयाला उचलून धरत आज बदलापूर नगर परिषदेमध्ये त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. आपल्यासोबत याच विषयी सविस्तर बोलण्यासाठी मनसेचे काही नेते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, स्वागत आहे. आज आपण निवेदन दिलं आहे. 25 तारीख उलटूनही कारवाई केली गेली नाही आहे. काय असतील मनसेची? गेल्या 2 महिन्यापासून पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. तो निकाल महाराष्ट्र राज्यातील सर्व दुकाने किंवा आस्थापना यांच्यावरील पाट्यांसंदर्भात होता, म्हणजे नामफलक या संदर्भात होता. आणि ते नामफलक हे मराठी भाषेतच असायला पाहिजे, कारण मराठी भाषा ही आपली राज्यभाषा आहे आणि मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे महाराष्ट्राची. आणि त्यामुळे आम्ही पहिल्यापासून मनसे पक्ष हा पहिल्यापासून त्या विरोधात आवाज करतो आहे, आंदोलनं करतो आहे, आम्ही आमच्यावर केसेस घेतो आहे. आणि आता त्याच्या विरोधात एवढं करूनसुद्धा हे मुजोर परप्रांतीय दुकानदार ते जाणून बुजून मराठी करणार नाही म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, पण तिथेही त्यांची डाळ शिजली नाही. आणि त्यांना तिथूनही त्यांना आदेश देण्यात आले की बाबा 2 महिन्याची मुदत देण्यात आलेली की बाबा तुम्ही नामफलक मराठी भाषेतच करायला पाहिजे. पण आत्ता आम्ही 25 नोव्हेंबरपर्यंत त्याची मुदत होती. मुदत संपून आता 4 दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारे ती कारवाई होताना दिसत नाही. आणि आपल्या इथलं प्रशासन, नगरपालिका प्रशासन ह्यांनी ती कारवाई करणं गरजेचं होतं. त्यांच्यावर अंकुश प्रशासनाचा असायला पाहिजे. आम्ही तर आमच्या पद्धतीने आमची जी घळकट्याक आहे ती पद्धत वापरणारच आहे, लक्षात घ्या. पण एक प्रशासनाला संधी द्यावी. 2 दिवसाची मुदत दिली आता की बघूया प्रशासन काय त्याच्यावर कारवाई करतं. योग्य ती कारवाई केली, जर नामफलक बदलत असतील तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आहोतच रस्त्यावर. निश्चितच. जर आपण पाहिलं तर तामिळनाडूमध्ये त्यांच्या प्रादेशिक भाषेलाच तितकी मान्यता दिली जाते. विविध राज्यात जर आपण पाहिलं तर तिथली भाषाच त्यांचं अस्तित्व असतं. परंतु महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर आपल्याला तसं पाहता येत नाही. कुठेतरी मराठी अस्मिता सरकार विसरत चाललंय का? नक्कीच महाराष्ट्रात मराठी माणसाला ठरवायला गेलं तर ही जी काय आता सत्तेचं जे राजकारण चालू आहे त्यामध्ये मराठी माणसाची कुठेतरी हेळसांड होताना दिसते. मराठी माणसाला कुठे विचारात घेतलं जात नाही असं वाटायला लागलं आहे. आणि बदलापूर शहरात प्रामुख्याने मराठी पाट्यांचा जो विषय आहे तो त्या विषयासाठी आमच्या महाराष्ट्र सैनिकांवरती, आमच्या काही पदाधिकाऱ्यांवरती मराठी पाट्यांच्या संदर्भात जे काही आंदोलन झालं होतं त्यावेळेला केसेस झालेल्या आहेत. त्यामुळे आत्ता 2 दिवसाची आम्ही मुदत जरी बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून जरी देत असेल नगरपालिका, तरीसुद्धा मनसे नक्कीच 2 दिवसानंतर आंदोलन करेल आणि रस्त्यावर. मनसेची पुढची भूमिका काय असेल? कारण हा अस्मितेचा विषय आहे, परंतु 4 दिवस उलटून देखील अजूनही कुठल्याच दुकानावरती कारवाई केली गेली नाही. मनसे पुढे खळखळाट करेल का? हो, नक्कीच करणार आणि करायलाच पाहिजे होतं. आजच सुरुवात करणार होतो आम्ही. आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की आज काही करू नका, आपण त्यांना रीतसर मार्गाने एक निवेदन देऊ आणि 2-4 दिवसांनी बघू ते काय कारवाई करतात. नाही तर मनसे आहेत. पण खरं सांगायचं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचीच गळचेप चालू आहे. मराठी भाषेला लोकांना विश्वासातच घेतलं जात नाही. हे जे आलेत परप्रांतीय हे आपली मुजुरी इथं दाखवत आहेत. आणि हे माननीय राजसाहेबांनी पक्ष स्थापन केला तिथून मराठी हाच विषय त्यांनी धरून ठेवला आणि त्याच विषयाने मनसेचे आंदोलन चालू आहे. पण मनसेच्या मुलांनी काही केलं, मराठी मुलांनी काही केलं हे त्या आपल्या भाषेसाठी, मातृभाषे तर ते गुंड आहेत, ते दादागिरी करतात. अशा प्रकारे आमच्यावर आरोप केले जातात. पोलिसांच्या केसेस पडतात, आपलेच अधिकारी आमच्यावर केसेस करतात, कारवाई करतात. पण प्रशासन कधी जाग घेणार? आणि हे कायद्यानुसार जर कायद्यात बसतं आणि आपल्या मराठी पाट्या पाहिजे, इतर राज्यात तर आहेत, मग इथं का दुजोबा केला जातो? इथले उठतात आणि कोर्टात जातात आणि कोर्टातनं स्टे आणतात आणि आमच्या छातीवर मुगले जातात. मग आम्ही कुठपर्यंत सहन करायचं आणि गप्प बसायचं? हे आता आम्हाला सहनच होत नाही. सहनकलीच्या पलीकडे गेलेलं आहे. कारण मी इतर राज्यात जातो, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रा या राज्यामध्ये फिरतो तर तिकडं दगडावरची, स्टोनवरची मायलेजची दगड पण त्यांच्या जिलेबीमध्ये आहेत. अशा प्रकारे जर त्या आपल्या भाषेसाठी एवढे कट्टर आहेत तर आम्ही का करू नये? याचं उत्तर मला सापडत नाही. प्रशासन झोपा काढतंय का? मराठी अस्मिता विकले का? काय वाटतं प्रशासनाला? सर्वात प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेसपासून मराठी अस्मितेसाठी आणि मराठी भाषेसाठी
नेहमी आंदोलनं केलेली आहे. म्हणजे तुम्ही जर पक्षाची स्थापना झाल्यापासून बघत असाल तर मराठी पाट्यांचं आंदोलन त्यावेळेस सुद्धा झालेलं आणि त्यावेळेस बऱ्याचशा पाट्या ह्या मराठीमध्ये झाल्या होत्या. पण त्यानंतर प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे आता पुन्हा ती परिस्थिती येऊन ठेवलेली आहे. आता तर सुप्रीम कोर्टाने आदेश सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला माहिती असेल तर मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्यावेळेस रिंगटोन ही मराठीत ऐकू येत नव्हती, पूर्वी इंग्रजीमध्ये ऐकू यायची. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनामुळे ती रिंगटोन आपल्याला पहिली मराठीत ऐकू येऊ लागली आणि नंतर इतर भाषांमध्ये ऐकू येऊ लागली. मराठी चित्रपटगृहांना त्यावेळेस चित्रपटगृह मिळत नव्हती, ती सुद्धा जेव्हा मनसेने आंदोलन केलं त्यावेळेस मिळायला लागले. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं मराठी प्रेम हे सर्वश्रुत आहे. राजसाहेबांनी प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मराठीवर अन्याय झालेला आहे त्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी भले स्वतःच्या अंगावर केसेस पडल्या तरी चालतील, पण आंदोलन केलेलं आहे आणि त्या मराठी भाषेसाठी आम्ही आग्रही राहिलेलो आहे. आता सुद्धा मराठी अस्मितेवर जर घाला घालण्यात येणार असेल तर पुन्हा एकदा आंदोलन होईल. आता आम्ही प्रशासनाला तर नोटीस दिलेलीच आहे. जर त्यांनी त्यांच्या पद्धतीने कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने जी मनसेची पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन सुरू करणार. निश्चितच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाले. खरं तर मराठी अस्मिता जपण्यासाठी हे सर्व मनसैनिक लवकरच रस्त्यात उतरतील आणि जर प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर मनसे आपल्या पद्धतीने खळखळाट दाखवेल असा इशारा जणू काही प्रशासनाने दिलाय. आता प्रशासन आणि दुकानदार याकडे कशा नजरेने पाहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोलिंग. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खरं तर ज्या काही आस्थापना आहेत, दुकानं आहेत, त्यांना मराठी पाट्या लावण्याचा या ठिकाणी तुमच्याकडून कशा पद्धतीने सूचना करण्यात येणार आहेत? माननीय न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाबाबत जी मुदत दिली होती ती मुदत देखील संपलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे जे काही आदेश असतील ते पाळणं हे सर्वांवर बंधनकारक आहे. त्यासाठी वेगळे निर्देश देण्याची आवश्यकता नाही आहे. तथापि सुद्धा बदलापूरमध्ये ज्या आस्थापनांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या नसतील त्यांना आपल्या माध्यमाद्वारे आमची सूचना आहे की हा विषय अनिवार्य असून याबाबत कायदेशीर ज्या गाईडलाईन आहेत त्या सर्वांनी फॉलो कराव्या आणि ज्यांनी काही फायदे याच्यावर फॉलो करत नसतील तर त्या सर्व बाबी ज्या आहेत त्या कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील आणि त्यांच्यावर दंडात्मक म्हणा किंवा पुढची जी काही कारवाई असेल ती कायदेशीर कारवाई देखील केल्या जाईल. कशा पद्धतीने दंडात्मक कारवाई केली जाणार? किती दंड करण्यात येणार? यामध्ये जे दुकानं आणि शॉप ॲक्ट लायसन्सचं जे आहे त्यांच्यानुसार जी काही दंडात्मक कायदेशीर तरतूद आहे त्याप्रमाणे केल्या जाईल. रक्कम आता सांगता नाही येणार, परंतु 2,000 रुपये प्रति आस्थापना किंवा प्रति त्यांच्या नोकरानुसार करायची आहे अशा गाईडलाईन आहेत. त्याप्रमाणे पुढची कारवाई. नोटीस दिली जाणार आहे का सर? हां, नोटीस पहिले देऊ आम्ही की तुम्हाला हे कोर्टाचे आदेश जे आहे ते फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ऑलरेडी मुदत संपलेली आहे. त्यामुळे आता थेट कारवाईलाच सामोरं जावं लागणार आहे. अशा प्रकारच्या सूचना या माध्यमातून मी आपल्या सर्व दुकान बांधवांना देत आहे की त्यांनी आपल्या आस्थापनाच्या पाट्या ज्या आहेत त्या मराठीमध्ये व्यवस्थित विजिबल ठळक याच्यामध्ये दिसतील अशा स्वरूपात त्या लावायच्या आहे. खरं तर 25 नोव्हेंबर शेवटची तारीख होती, परंतु अजूनही कारवाई केली गेली नाहीये 4 दिवस उलटूनही. तर प्रशासनाची नेमकी भूमिका काय? यामध्ये शॉप ॲक्ट लायसन्स जो विभाग होता तो विभाग जो आहे तो विभाग आता नगरपालिकेपासून वेगळा झालेला आहे. त्यामुळं त्या विभागाने या अगोदर देखील 3 ते 4 महिन्यापूर्वी अशा नोटिसेस दिलेल्या होत्या आणि माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार ते निर्देश जे आहेत त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आम्ही देखील आमचं कर्तव्य जे आहे ते यामध्ये पार पडतो. पाट्या बदलणं खरं तर खूप खर्चिक आहे असं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? कशा प्रकारे किती % मराठी पाटी हवी आहे? हे बघा, खर्चिक बाब वगैरे हा गौण विषय आहे. आपण लक्षात घ्या की हा या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा, मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता, ज्या राज्यामध्ये व्यापार करता त्या राज्यामध्ये ही कायदेशीर बाब आता कोर्टाने स्पष्ट केल्यानंतर अजून याच्यामध्ये वेगळं सांगणं काही आवश्यकता नाही. हा काही कुणाच्या आग्रहाचा विषय नाही आहे. हा या स्थानिक भूमिपुत्रांच्या गरजेचा विषय आहे आणि अशा प्रकारच्या आस्थापना ज्या आहेत त्या आपण ज्या राज्यामध्ये आपला व्यवसाय करतो त्या राज्याच्या राज्यभाषेचा आणि याचा आदर सर्वांनी केलाच पाहिजे. ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता, बदलापूर.